पेज नंबर 41 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा डू यू नो पाहिजे, तुम्हाला माहीत आहे का? वन मोर केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग द एव्हरी केमिकल चेंज. जे प्रत्येक वेळेला जो काही त्या ठिकाणी रासायनिक बदल होतो, तर तो रासायनिक बदल होत असताना प्रत्येक वेळेला एक किंवा एकापेक्षा जास्त अशा प्रकारच्या असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत, तर त्या रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडतात. Some chemical reactions occur at fast speed, whereas some occurs at slow speed. हे आपण त्या ठिकाणी पाहिले की काही असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या जलद गतीने घडून येताना दिसतात, तर काही असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या ठिकाणी अतिशय मंद गतीने त्या ठिकाणी घडून येतात. तिसरं आपल्याला सांगितलं की स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तीव्र अशा प्रकारचा आम्ल असेल किंवा तीव्र अशा प्रकारची आम्लारी जर असेल तर तात्काळ रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येतात. फोर्थ आपल्याला सांगितलंय इन आवर बॉडी एन्झाइम्स इन्क्रीज द रेट ऑफ द फिजिओलॉजिकल रिॲक्शन. आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये असणारे काही विकर जे आहेत तर त्या विकरांमुळं आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारे काही जैव रासायनिक अशा प्रकारचे असणारे काही अभिक्रिया ज्या आहेत तर त्या अभिक्रियांचा वेग असणारे काही एन्झाइम्स जे आहेत तर त्या एन्झाइम्समुळे त्या ठिकाणी वाढतात. त्याच्यानंतर फिफ्थ आपल्याला दिलेले पेरिशेबल फूड स्टफ्स गेट प्रिझर्व लॉंगर इन ए रेफ्रिजरेटर. आपल्याला माहिती आहे की शीत कपाट जे आहे तर त्या शीत कपाटामध्ये नाशवंत अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते जर आपण जर ठेवले तर ते दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकतात. आता का टिकतात तर त्याचं कारण आपल्याला दिलेले द रेट ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ द फूडस्टफ्स गेट्स लोअर ड्यू टू द लो टेम्परेचर. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर त्या खाद्यपदार्थांचा विघटनाचा असणारा काही दर जो आहे तर तो दर शीत कपाट जे आहे तर त्या शीत कपाटामध्ये कमी तापमान असतो आणि म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी डिकम्पोजिशनचा असणारा काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन. आणि याच्यामुळं त्याचं असणारा तो काही भाजीपाला जो आहे तर तो भाजीपाला कसा राहताना दिसतो, अतिशय ताजा तवाना त्या ठिकाणी आपल्याला राहताना दिसतो. त्याच्यानंतर तो सिक्स्थ आपल्याला दिलेले व्हेजिटेबल कुक क्विकली ऑन आईल रॅदर दॅन ऑन वॉटर. आपण एक महिला मंडळ आहोत, आपल्याला माहीत असेल की सर्वसाधारणपणे भाजीपाला जो आहे तर तो भाजीपाला पाण्यामध्ये आणि तेलामध्ये शिजून जर पाहिला तर आपल्या लक्षात येताना दिसते की तेलामध्ये पाण्यापेक्षा असणारा काही भाजीपाला जो आहे तर तो काय होता दिसते जलद गतीने त्या ठिकाणी शिजताना दिसतो. पुढे सेवन्थ द केमिकल रिॲक्शन्स आर प्रॉफिटेबल इन केमिकल फॅक्टरीज इफ द रेट इज फास्टर. विविध अशा प्रकारचे असणारे काही कारखाने जे आहेत तर त्या कारखान्यांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला, रासायनिक कारखान्यांचा जर विचार जर केला तर त्याच्यामधल्या बऱ्याचशा असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या प्रॉफिटेबल असतात. म्हणजे जलद गतीने जर एखादी रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर रासायनिक अभिक्रिया जर घडून जर आली तर त्या कारखान्याच्या दृष्टीनं, प्रोडक्शनच्या दृष्टीनं, उत्पादनाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्यांना फायदा जो आहे तर तो फायदा त्या ठिकाणी घडून येतात. त्याच्यानंतर एट आपल्याला सांगितलंय द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ द व्ह्यू ॲज वेल. त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियेचा असणारा तो काही दर जो आहे तर तो दर पर्यावरणाचा असणारा तो काही दृष्टिकोन जो आहे तर त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या असं लक्षात दिसते की रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो रेट ऑफ रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेचा दर त्या ठिकाणी महत्वाचा असतो. सर्वात महत्वाचा आपल्याला 9 त्या ठिकाणी दिलेले पहा. द ओझोन लेअर इन द अर्थ ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन द अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स ऑफ द सन. आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वीच्या सभोवताली त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की ओझोनचा थर त्या ठिकाणी हा ओझोनचा थर काय करता दिसतो, सूर्यापासून येणारी काय अल्ट्राव्हायोलेट रेज त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये अतिनील किरण जे आहे तर ते अतिनील किरण त्या ठिकाणी आहेत आणि याच्यापासून पृथ्वीचं असणारे काही वातावरण जे आहे तर त्या वातावरणाचं संरक्षण जे आहे तर ते संरक्षण त्या ठिकाणी करतात. द प्रोसेस ऑफ डिप्लिशन ऑर मेंटेनन्स ऑफ दिस लेयर्स डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ द प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ द ओझोन लेयर. हा जो काही ओझोनचा असणारा तो काही थर जो आहे तर त्या थराचा असणारे जे काही डिप्लिशन म्हणजे ऱ्हास होणं, ओझोनच्या थराचं ऱ्हास होणं त्याला म्हटलेलं डिप्लिशन. दुसरा शब्द आलेला आपल्याला मेंटेनन्स
म्हणजे सर्वसाधारणपणे तो असणारा काही ओझोनचा थर जो आहे तो ओझोनचा थर जसाच्या तसा त्या ठिकाणी राहतो. कधी राहताना कशावर अवलंबून सांगितलेले, डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ द प्रोडक्शन और डिस्ट्रक्शन ऑफ द ओझोन मध्ये. ओझोन जो आहे तर त्या ओझोनचा असणारा तो काही रेणू जो आहे तर तो त्या ठिकाणी वाढतो की कमी होतो याच्यावर त्या ठिकाणी तो ओझोनचा असणारा काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी राहतोय. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तो पुढच्या आपल्याला पाहिजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. याचा अर्थ जर आपल्याला त्या ठिकाणी जर कळाला तर शेवटपर्यंत प्रकरण जे आहे तर ते प्रकरण आपल्याला राहिलेलं त्या ठिकाणी कळेल. त्याच्यामधला डिफरन्स त्या ठिकाणी कळेल. आता पहिलं की मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिॲक्शन फॉर द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. अनेक अशा प्रकारचे असतात ते काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन होताना दिसतंय. त्याचबरोबर काही असणाऱ्या त्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला रिडक्शन त्या ठिकाणी असतात. लेट अस लर्न मोर अबाउट दिस रिॲक्शन. आणि म्हणून अशा प्रकारच्या असणाऱ्या काही अभिक्रिया ज्या आहेत तर त्या अभिक्रिया आपल्याला पाहिजेत. पहिली आपण त्या ठिकाणी पाहिली की मॅग्नेशियमची असणारी काही फीत जी आहे, मॅग्नेशियम रिबन्स बर्न्स. मॅग्नेशियमची रिबन काय केली, कोणी हवेमध्ये जाळली. हवेमध्ये जर जाळली तर आपल्या लक्षात येताना दिसते की मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहे तर ते मॅग्नेशियम ऑक्साईड त्या ठिकाणी अशा प्रकारची एक रिॲक्शन जी आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑक्सिडेशन त्या ठिकाणी. तर कसं ऑक्सिडेशन झालेले नंतर आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसतोय की असणारा काही कोळसा जो आहे तर तो कोळसा काय केला, कोणी हवा जी आहे तर त्या हवेमध्ये जर जाळला तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतोय. ही सुद्धा रिॲक्शन जी आहे तर ती ऑक्सिडेशनची रिॲक्शन. त्याच्यानंतरचं पुढे आपल्याला दिलेलं की मॅग्नेशियम हायड्राईड याचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होतं आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर आपल्याला मॅग्नीज आणि असणारा जो काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन त्या ठिकाणी. तिसरी असणारी काही रिॲक्शन जी आहे तर ती MgH2. याच्यामध्ये याचं डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन त्या ठिकाणी होताना दिसतंय. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे अशा पद्धतीची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर रासायनिक अभिक्रिया हिला मात्र त्या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शन होतं. त्याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्याला असणारे जे काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शन मध्ये इथेन आहे. इथेन जो आहे तर त्या इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला C2H6 आहे. तो मी अशा त्या ठिकाणी लिहिलेले CH3 सिंगल बॉन्ड C2 आहे H6. याचा असणार ते काही कन्व्हर्शन जे आहे तर याच्यामधला असणार ते काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय होता दिसते निघून जाताना दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH2. आता पुढे जे असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया रिडक्शन जे आहे तर त्या रिडक्शनची रासायनिक अभिक्रिया. आता मी कधी त्या ठिकाणी ऑक्सिडेशनची रासायनिक अभिक्रिया म्हणतोय, कधी या ठिकाणी मी रिडक्शनची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया. आता सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसते की ही असणारी काही केमिकल इक्वेशन आणि हे असणारी काही केमिकल इक्वेशन म्हणजे इन रिॲक्शन 1 and 2 तिला आपल्याला 20-21 म्हटलेले पर्यंत आपण 1 and 2 अशा दोन असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन. काय दिसते आपल्याला रिॲक्टंट जो आहे तर तो रिॲक्टंट काय होता दिसते ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी कंबाईन होता. Whereas in reaction 3 and 4 तर ही जे असणारी काही 3 क्रमांकाची आणि 4 क्रमांकाची असणारी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्या लक्षात येतं दिसते तो हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन इथे ऑक्सिजनचं काय झालेलं कॉम्बिनेशन आहे. इथे मात्र त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारा काही रिॲक्टंट जो आहे तर त्या रिॲक्टंट मधला असणारा काय हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन त्या ठिकाणी काढले. तिथे आपल्या लक्षात येतं नसतं की 6 हायड्रोजन आहे, तिथे मात्र काही 4 आहे. म्हणजे 2 हायड्रोजन जे आहेत ते 2 हायड्रोजन त्या ठिकाणी काय केलेले काढून त्या ठिकाणी येते. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर याच्यावर एक लक्षात घ्यायचं 2 व्याख्या आपल्याला पाहिजे ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन. तर ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी संयोग होत असेल किंवा असणारे काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंट मधला असणारा काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन जर त्या ठिकाणी रिमूव्ह करत जर असेल
तर अशा प्रकारचे असणारे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेला म्हणणार आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन. दोन शब्द मी त्या ठिकाणी घेतोय. ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा काय अर्थ दिसतो, तर त्या ठिकाणी गेन होताना दिसतो. किंवा असताना काय हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा काय होतो, लॉस होताना दिसतो. अशा प्रकारच्या असणारे काही अभिक्रिया जी आहेत तर त्या अभिक्रियेला म्हणणार ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता दोन शब्द आपल्या इथे लक्षात की ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा गेन या ठिकाणी मिळालेला. इथे मात्र काय लक्षात येत नसतं की हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजनचा लॉस त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय झालेलं आहे, या रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियांमधून त्या ठिकाणी. आणि म्हणून याची आपल्याला असणारी काही डेफिनेशन जी आहे तर ती डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. आता ही जी काही डेफिनेशन जी आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं पहा, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. काय सांगितलंय, त्याच्यामध्ये तो कंबाईन होताना दिसतो किंवा गेन होताना दिसतो. काय सांगितले, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन आर युजेस हायड्रोजन. किंवा हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा काय होतंय, लॉस त्या ठिकाणी होताना दिसतो इन द फॉर्म ऑफ द प्रॉडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा संयोग होतो. तर त्याच्या उलट आपल्याला सांगतायत की अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया की ज्या रासायनिक अभिक्रियेमधून काय असते, हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा लॉस किंवा गेन जो आहे तर ते गेन काय असते, प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट काय असताना होत असेल तर अशा प्रकारची असण्याची काय अभिक्रिया ज्या आहेत तर त्या अभिक्रियेला म्हणणार आपण त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन. डिफरन्ससाठी बऱ्याच वेळेला प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. त्याचबरोबर आपल्याला या असणाऱ्या जे काही दिलेली जी काही केमिकल रिॲक्शन जे आहेत तर त्या केमिकल रिॲक्शन्समध्ये कोणाकोणाचं ऑक्सिडेशन त्या ठिकाणी झालेलं आहे, कोणाचं त्या ठिकाणी आपल्याला रिडक्शन झालेलं आहे, हे सुद्धा परीक्षेला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी येताना दिसतो. ते तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेला लक्षात ठेवा. म्हणजे सर्वसाधारणपणे पुढे काय दिलेले की सम ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आर ब्रॉट अबाउट बाय द यूज ऑफ द स्पेसिफिक केमिकल्स. काही असणाऱ्या जे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियांचं आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण करायचं. आणि हे ऑक्सिडीकरण करण्यासाठी काही विशिष्ट अशा प्रकारचा असणारा काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचा असणारा काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. उदाहरणार्थ काय दिलेलं आपल्याला की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH हे जे आहे तर ते आहे इथेनॉल. आता 9वं प्रकरण आहे 10वीला, त्याच्यामध्येच आहे 9वं कार्बन कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये आहे आपल्याला त्यावेळी काम करा, बाकी काहीच डोकं जास्त काही चालू ना, डोकं मीच चालवतोय. मी याचे सुद्धा व्हिडिओ जो आहे तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतो. पुढे की सर्वसाधारणपणे आपल्याला हे जे काही इथिल अल्कोहोल जे आहे या इथिल अल्कोहोलचं काय करायचं, आपल्याला ऑक्सिडेशन करायचं. ऑक्सिडेशन करायचं म्हणजे काय करायचं, ऑक्सिजन बरोबर त्याचा एकतर संयोग करायचा. त्या दुसऱ्या आपण व्याख्या पाहिली, ऑक्सिडेशन करायचे म्हणजे त्याच्यामधला असलेला हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजनचा काय करायचा, लॉस त्या ठिकाणी करायचा. मग आता असं करत असताना केमिकल असणारं जे काही सबस्टन्स जो आहे तो केमिकल सबस्टन्स या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ऑक्सिडेशन करायचं. काय दिलंय मी ब्रॅकेटमध्ये ओ म्हणजे काय करायचं, ऑक्सिडेशन करायचे. हे ऑक्सिडेशन करण्यासाठी पोटॅशियम डायक्रोमेट जे आहे ते पोटॅशियम डायक्रोमेट आहे K2Cr2O7 याचा वापर केला जातो. किंवा सर्वसाधारणपणे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड जे आहे तर त्या सल्फ्युरिक ऍसिडचा त्या ठिकाणी वापर. म्हणजे या ठिकाणी असणारं जे काही इथिल अल्कोहोल जे आहे तर त्या इथिल अल्कोहोलचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचे. ऑक्सिडेशन करण्यासाठी स्पेसिफिक अशा प्रकारचा असणारा काही सबस्टन्स जो आहे तर त्या स्पेसिफिक सबस्टन्सचा या ठिकाणी वापर करण्याला कोणी पोटॅशियम डायक्रोमेट किंवा H2SO4चा जर वापर जर आपण जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला ऍसेटिक ऍसिड जे आहे तर ते ऍसेटिक ऍसिड तयार होत असते की CH3 सिंगल बॉन्ड C यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ऍसेटिक ऍसिड जे आहे तर ते ऍसेटिक ऍसिड. म्हणजे आपल्या लक्षात येता नसते याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा संयोग त्या ठिकाणी CH3 आहे, कार्बन किती आहे 2 आहे. याच्यामध्ये सुद्धा कार्बन किती आहे 2 आहे. हायड्रोजन टोटल किती आहे 6 आहे. येते लक्षात किती आहे 3 2 5 आणि 6. अशा पद्धतीचे असणारे काही ऍसेटिक ऍसिड जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा त्या ठिकाणी घेतात.
म्हणजे सर्वसाधारणपणे कधी कधी आपल्याला एखादी असताना जे काही ऑक्सिडेशन रिॲक्शन जे आहे तर ते ऑक्सिडेशन रिॲक्शन त्या ठिकाणी प्रॉट आउट करायची, कॅरी आउट करायची. ती कॅरी आउट करण्यासाठी काही स्पेसिफिक अशा प्रकारचे सबस्टन्स जे आहे तर त्या सबस्टन्सचा वापर करून आपली ऑक्सिडेशन रिॲक्शन जे आहे तर ते ऑक्सिडेशन रिॲक्शन त्या ठिकाणी. पुढे हिअर ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ द रिएक्टंट इथिलॉल. आता याचा अर्थ काय की ही जी असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्या लक्षात येतं की पोटॅशियम डायक्रोमेट आहे. या पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये आपण H2SO4 टाकले. पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये H2SO4 जर टाकलं तर त्या ठिकाणी असणारे काही पोटॅशियम डायक्रोमेट जे आहे ते पोटॅशियम डायक्रोमेट त्या ठिकाणी ऍसिडिफाय होताना दिसतं, म्हणजे आम्लीकृत त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि आम्लीकृत झाल्यामुळे काय होतं दिसते की जे काही इथिल अल्कोहोल जे आहे तर त्या इथिल अल्कोहोलमध्ये असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय करता दिसते तर त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. आणि सच केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग्स अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग. दोन शब्द त्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, ऑक्सिडंट. दुसरा आपल्याला सांगितलेले ऑक्सिडायझिंग एजंट. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपल्याला पुढे त्या ठिकाणी शेवटपर्यंत 9व प्रकरण संपेपर्यंत हे शब्द त्या ठिकाणी काय सांगितलंय की अशा प्रकारचा सबस्टन्स की जो सबस्टन्स काय करता दिसतंय की ऑक्सिडेशनची असणारे जे काही रिॲक्शन जे आहे, ऑक्सिडेशनची असणारे जे काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शन मध्ये म्हणजे हा जो काय असणारा जो काही पदार्थ जो आहे हा पदार्थ काय करते ऑक्सिडेशनची असणारे जे काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी अवेलेबल करता दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी पोटॅशियम डायक्रोमेट जे आहे तर त्या पोटॅशियम डायक्रोमेटलाच आपण त्या ठिकाणी ऑक्सिडंट म्हणणार आहे किंवा ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तर तो एजंट त्या ठिकाणी येते लक्षात. पुढे आता डू यू नो म्हटलेलं आहे ए व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज टू ब्रिंग आउट ए कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही ऑक्सिडंट जे आहे तर त्या ऑक्सिडंटचा वापर त्या ठिकाणी ऑक्सिडेशनची असणारी जे काही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रिया कंट्रोल करायची, म्हणजे त्या ठिकाणी नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रित करण्यासाठी अनेक अशा प्रकारचे ऑक्सिडंट जे आहे तर ते ऑक्सिडंट त्या ठिकाणी वापरतात. तर सर्वसाधारणपणे कोणकोणत्या प्रकारचे असणारे ऑक्सिडंट जे आहेत तर ते ऑक्सिडंट त्या ठिकाणी वापरले जातात तर ते आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहिलाच आपण त्या ठिकाणी पाहिलं की पोटॅशियम असणारं काही डायक्रोमेट K2Cr2O7 याच्यामध्ये काय केलं जातं H2SO4 जो आहे ते H2SO4 त्या ठिकाणी टाकतात. हा आपण पहिला त्या ठिकाणी काय पाहिलेलं ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तर तो ऑक्सिडायझिंग एजंट त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असताना ते काही पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे KMnO4 H2SO नावं जे आहे तर ती नावं लक्षात घ्या. पोटॅशियम डायक्रोमेट आहे, ज्याला काय म्हटलं मी पोटॅशियम परमॅंगनेट आहे. अशा प्रकारचे असणारे जे काही आर कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडेंट. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे पोटॅशियम डायक्रोमेट किंवा पोटॅशियम परमॅंगनेट अशा प्रकारचे सर्वसामान्यपणे काय केलं जातं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी. आता पुढे केला जातो पहा हायड्रोजन पेरॉक्साईड इज युज्ड ॲज ए माइल्ड ऑक्सिडंट. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन पेरॉक्साईड त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती H2O. हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे तर तो अतिशय माइल्ड म्हणजे सौम्य अशा प्रकारचा असणारे जे काही ऑक्सिडंट जे आहे तर ते सौम्य ऑक्सिडंट म्हणून त्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले ओझोन. O2 नाही तर O3 आहे. ओझोन इज ऑल्सो ए केमिकल ऑक्सिडंट. तिसरा ऑक्सिडंट आपल्याला ठिकाणी म्हणजे मुळात चौथा आहे पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅंगनेट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि हा ओझोन म्हणजे चौथा त्या ठिकाणी आहे की ओझोन इज ऑल्सो ए केमिकल ऑक्सिडंट. त्याच्यानंतर पुढे नासंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट अँड इट इज युज्ड फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता नासंट ऑक्सिजनचा तर खाली अर्थ आपल्याला दिलेला आहे तर त्यावेळेला आपण ते नासंट ऑक्सिजन म्हणजे काय तर ते त्या ठिकाणी मला काय सांगितले खाली नासंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय द केमिकल ऑक्सिडेशन अँड इट इज युज्ड फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता नासंट ऑक्सिजन उदाहरणार्थ ओझोन. या ओझोन पासून काय होताना दिसतं आपल्याला एक मोठू त्या ठिकाणी मिळताना दिसतो आणि असा ऑक्सिजन मिळताना दिसतो तर त्याला त्या ठिकाणी ब्रॅकेट जो आहे
ब्रॅकेट त्या ठिकाणी टाकतो. पुस्तक ओपन त्या ठिकाणी ठेवत नाही, तर त्याला ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे ओझोन जो आहे तर त्या ओझोन पासून आपल्याला अशा पद्धतीचा नासंट ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळतो. त्याच पद्धतीने असताना जे काही H2O2 जे आहे जे असताना जे काही हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईड पासून सुद्धा आपल्याला नासंट ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळताना दिसतो. H2O मिळताना दिसतो आणि नासंट आहे म्हणून त्याला काय केलेले ब्रॅकेट त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने आपल्याला पोटॅशियम परमॅंगनेट त्याच्यानंतर H2SO4 या दोघांची असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे रासायनिक अभिक्रिया आपण दिलेली K2Cr2O7 प्लस H2SO4. आता मी काही बॅलन्सिंग करणार नाही. अनबॅलन्स अशा प्रकारची इक्वेशन जे आहे ते इक्वेशन याच्यामध्ये पहिलं असणार ते काही प्रॉडक्ट जे आहे तर ते पहिलं प्रॉडक्ट आपल्याला मिळते पोटॅशियम सल्फेट जे आहे तर ते पोटॅशियम सल्फेट त्या ठिकाणी म्हणजे K2SO4 अशा प्रकारचं पहिलं प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतर मॅंगनीज सल्फेट त्या ठिकाणी मिळताना दिसते. मॅंगनीज सल्फेट त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याचबरोबर तिसरं असताना ते काही प्रॉडक्ट जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होतात H2O तयार होता दिसतोय. आणि असणारं काही नासंट अशा प्रकारचं असणारं काही ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळताना दिसते. म्हणजे पहिलं असणारं ते काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम सल्फेट त्या ठिकाणी मिळालेले. त्याचबरोबर क्रोमियम सल्फेट जे आहे तर ते क्रोमियम सल्फेट त्या ठिकाणी मिळताना Cr2SO4 क्रोमियम सल्फेट आहे Cr2SO4 अशा प्रकारचं प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याचबरोबर वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी मिळताना दिसते. आणि नासंट अशा प्रकारचा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन पर्सेंट बॅलन्सिंगच्या भानगडीत आपण पडणार नाही, त्याला वेळ लागेल. त्याच्यानंतर पुढे असणारं ते काही पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 याची पुन्हा काय करायची आपल्याला H2SO4 जे आहे तर ते H2SO4 बरोबर त्या ठिकाणी असतील रासायनिक अभिक्रिया केली काय होते एवढं आपल्याला पुढे सर्वसाधारणपणे पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्या पोटॅशियम परमॅंगनेटची काय करायची आपल्याला H2SO4 जे आहे तर ते H2SO4 बरोबर रासायनिक अभिक्रिया करायची. पुन्हा सेम प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळताना दिसते K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट त्या ठिकाणी मिळतं. दुसरं असणारं ते काय तर ते मॅंगनीज सल्फेट त्या ठिकाणी मिळताना दिसते. मॅंगनीज सल्फेट जे आहे ते मॅंगनीज सल्फेट त्या ठिकाणी तयार होत असते. त्याचबरोबर वॉटर त्या ठिकाणी तयार होत असते. आणि असणारा जो काही नासंट अशा प्रकारचा असणारा ऑक्सिजन त्यांच्या पुढे नासंट ऑक्सिजन इज ए स्टेट ऑफ प्रायोर टू द फॉर्मेशन ऑफ द ऑक्सिजन. नासंट ऑक्सिजन म्हणजे कोणती अवस्था तर सर्वसाधारणपणे ऑक्सिजनचा असणारा काही मॉलिक्यूल जो आहे तर मॉलिक्यूल तयार होण्याची अवस्था त्या ठिकाणी. इट इज द रिएक्टिव्ह form of the oxygen and is represented by the symbol H. आता नासंट ऑक्सिजन आपण काय केलं ब्रॅकेट जे आहे त्या ब्रॅकेटमध्ये टाकले. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पाहू. धन्यवाद.